इट्स गुड मॉर्निंग। तो देख सकते हो अभी हम जंगल में हैं और यहाँ पे बहुत ठंड है। तो आज हम ये शेकोटी पेटाएंगे, मतलब यहाँ पे। तो मैं ये लकड़ी लेके आई हूँ, आप देख सकते हो। गेट द व्यू मॉर्निंग का, ठंडी है। शेकोटी के लिए ओके जा रही हूँ जास्वंदाची फुलं आणायला आणि कढीपत्ता। तर चालली आहे मी, पूजा वगैरे केली आहे मी आणि फुलं आणायला चालली आहे आता। इथे तुम्ही दिसत नाही आहे, लय धूप आहे। तर मी इथं कढीपत्ता घ्यायला आली, चला सोडूया। आता चालली मी घरी, मला जास्वंदाची फुलं नाही भेटली, बघा दुसरी का कुठे असेल तर मग काढे। तर आपण लिंबू पण घेऊया। पुरण यायला आहे पण मला एवढेच भेटले, जास्त नाही भेटले। चला जाऊया घरी। पानं भेटली, फुलं तर नाही भेटली पण पानं भेटलेत, तर घेऊन आता आम्ही चाललोय गावात। भेटले जास्वंदाची पाच। तर आज आपण क्रिएट करणार आहे तलविंदरचा लुक, जो आता खूप ट्रेंडला चालला आहे। तर तुम्ही बघू शकता हा वाला। तर चला स्टार्ट करूया। तर मी फक्त नॉर्मल टोनर आणि मॉइश्चरायझर लावलेला आहे। आता नेक्स्ट मी यूज करत आहे प्रायमर, शुगरचं प्रायमर यूज करत आहे, तुम्ही बघू शकता। जास्त वेळ मेकअप होईल राहण्यासाठी। आणि त्यानंतर आय एम यूजिंग शुगरचं करेक्टर। थोडंसं जास्त अमाऊंटमध्ये, कारण आपल्याला फेस व्हाईटमध्येच पाहिजे। ब्लेंडिंग ब्रश। यानंतर मी यूज करते वॅक्स स्टिक्स हेअरसाठी। त्यानंतर यूजिंग फॉरवर्डचं लिक्विड फाउंडेशन व्हाईट कलरमध्ये।
ड्रॉइंग, ठीक आहे, ही ब्लॅक ड्रॉइंग ही करायची आहे. तर चला. तर तुम्ही बघू शकता आता आमच्या घरात दीदीने रांगोळी काढली आहे. तर तुम्ही बघू शकता रांगोळी ही आहे आमच्या दीदीची रांगोळी. आवडली असेल तर मित्रांना नक्की कमेंट करून सांगा रांगोळी तुम्हाला कशी वाटली. पुढे रोज येते हे कुत्तू. संध्याकाळी 7:30 वाजले की याला भाकर रोज टाकायला आहे. हिचं नाव स्नेहल आहे. हाय कर ना ग. हाय. बघू शकता आता आपला चहा उकळतोय. करणं झोपलेला आहे. दिवसभर खूप खेळी आणि आता 4 वाजता झोपली आहे. हे बघा मित्रांनो आमची तुळशी माता. इथे आम्ही रोज पूजा करतो तुळशीची. तर इथे बॉर्डर लाईन्स कंप्लीट झाल्या होत्या. तुम्ही बघू शकता मी पेन्सिलने केलं होतं आणि त्यानंतर मी व्हाईट कलरचा करेक्टरनी जे मध्ये जागा होत्या त्या फिल केल्या होत्या, भरल्या होत्या. आणि त्यानंतर जे साईडच्या लाईन्स होत्या त्यांना परत मी ब्लॅक कलरमध्ये त्यानंतर इथे मी माझ्या बॉर्डर लाईन्स कंप्लीट झाल्या त्या डार्क करून. आणि त्यानंतर मी जो ब्लॅक कलरचा कलर राहतो त्याने माझ्या ज्या बाकी राहिलेल्या जागा होत्या आईज वगैरे ते कंप्लीट करत होते. माझे जे टीथ वगैरे बनवले होते मी ते कंप्लीट करत होते ब्लॅक कलरच्या कलरने. तर तुम्ही बघू शकता. आणि यानंतर इथे माझा ऑलमोस्ट मेकअप डन झाला होता. त्यानंतर मला हेअरचं करायचं होतं. तर हेअरला मी ब्लॅक कलरचा स्कार्फ लावणार होते, म्हणजे स्कार्फ यूज करणार होते. माझ्याकडे ते वेगळं स्कार्फ नव्हतं सो माझी ओढणी होती तो मी ओढणी यूज केली आहे. तर तुम्ही बघू शकता मी कशी यूज करते ती. तर पहिले मी डबल लेअरने केली आहे मी तिला. दॅट्स इट. मागे मी पिन यूज केला आहे. तर बघू शकता तुम्ही मी पिन यूज केला आहे. आणि हा आहे माझा फायनल लुक. आणि मी माझ्या मामीची रिॲक्शन बघत होते की त्यांना बघून कसं वाटेल, काय रिॲक्ट करतील त्या. तर मी त्यांना कॉल लावलेला. तर बघूया आपण त्यांची रिॲक्शन काय आहे. त्या तर झोपलेल्याच होत्या. पहिल्या तर घाबरल्या पण छान होतं. एंड दिस इज़ माय फाइनल लुक गाइस. आप देख सकते हो. और व्लॉग पसंद आ गया होगा तो लाइक शेयर एंड सब्सक्राइब करा आणि आपल्या चॅनलला हक्काने फॉलो करा. ओके बाय.